राज्यात वादळी पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण कायम आहे। आजपासून 3 दिवस काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज देण्यात आलाय, तर पुढील 5 दिवस राज्यात वादळी पावसासाठी पोषक हवामान आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आज राज्यातील काही भागात गारपिटीचा अंदाज आहे। अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचाही अंदाज देण्यात आलाय। तर विदर्भातील इतर जिल्हे, संपूर्ण मराठवाडा आणि खानदेशसह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। तर कोकणात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। उद्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातील इतर जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे आणि कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शुक्रवारी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तसंच धुळे, नाशिक, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्हे आणि नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। शनिवारी पूर्व विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे। तर रविवारी मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।